धाराशिवमध्ये भाजप आमदाराच्या मुलाने शिवसेनेचे एबी फॉर्म वाटले। एबी फॉर्म वाटपावरनं शिवसैनिक आक्रमक झालेले आहे। शिवसेनेच्या उमेदवारांचे एबी फॉर्म भाजपवाल्यांकडे जातातच कसे? अविनाश खापेंनी शिवसेनेच्या राजन साळवी यांना धारेवर धरलंय। राजन साळवी आणि कार्यकर्ते अविनाश खापेंचे एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। भाजप आमदार राणा पाटलांच्या मुलाकडे शिवसेनेचे एबी फॉर्म कसे? धाराशिवमध्ये भाजप नेत्यांकडनं शिवसेना हायजॅक केली जाते का, असा सवालही या निमित्तानं उपस्थित होतोय। हॅलो 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 साहेब, साहेब एवढी लाज वाटायला लागली आम्हाला इथे शिवसेनेकडून घेताना। तुम्ही दिवसभर आमच्या सोबत बैठका झाल्या, तुमची रात्री पुन्हा राणा पाटलांसोबत बैठक झाली। राणा पाटलाचं पोरग शिवसेनेचे बी फॉर्म आणून देते साहेब, लाज वाटते आम्हाला, लाज। हे दुर्दैव आमचं, हे दुर्दैव आहे साहेब आमचं। मलाही माहिती आहे तो विषय। नाही साहेब, तुम्ही संपर्क प्रमुख आहे तर सगळे निर्णय तुम्हीच घ्यायला पाहिजेत। ऐका, अख्ख्या धाराशिव मध्ये कळमचा जाऊ द्या विषय, धाराशिव मध्ये तुकाराम शिंदे नावाचा आपला कार्यकर्ता, त्याला फॉर्म मल्हार पाटील आणून देतो। अख्ख्या धाराशिव मध्ये फक्त 2 फॉर्म दिलेत, एडशीला आणि तुकाराम शिंदे म्हणजे ढोकीला, आणि कळम मध्ये 2-3 दिलेत। साहेब आपले लोक अक्षरशः राजकारण सोडून देऊन घरात बसतील। विधानसभेच्या टायमाला शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून विधानसभा ही शिवसेनेला देण्यात आली, आणि असा काय 4-6 महिन्यात चमत्कार झाला की अख्खा शिवसेनेचा बाले किल्ला ढासळला आणि बीजेपीच्या हातात गेला आणि राणा पाटलाच्या हातात गेला। साहेब दुर्दैव, कार्यकर्ते कायम राजकारण सोडून जातील साहेब। नाही साहेब, तुम्ही काल फॉर्म द्यायचेच नव्हते, संपर्क प्रमुख तुम्ही, तर पालकमंत्री तर नव्हतेच। ऐका, अजित पिंगळे विधानसभेचा तिथला उमेदवार होता। अजित पिंगळे त्याच्याकडे होती सर्व, असा विषय होता साहेब। काय आता करायचं मला सांगा, अख्ख्या जिल्ह्यामध्ये आपले ऐका किती फॉर्म आहेत, अजित पिंगे हा मी तुम्हाला 10-20 सांगतोय, राणा पाटलाचा माणूस आहे। मग जर अजित पिंगेला निवडणुकीला विधानसभेचं तिकीट भेटलंय शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून, तर किमान इथं अर्ध्या तरी जागा द्यायला पाहिजे ना। मग हो, द्यायला पाहिजे, मलाही समजतंय ना, पण काही गोष्टी ठरल्यात विधानसभा। साहेब मी पण युवासेना राष्ट्रीय कार्यकारी सदस्य, पण अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं आमच्या। कार्यकर्ते ढसाढसा रडायला लागले साहेब। हो, मला जीव जाळला, आम्ही लोक गद्दार म्हणून अंगावर येतो, लोकांच्या अंगावर जाऊन आम्ही कामं केली सुरुवातीपासून। जर अशा निवडणुकीच्या वेळेस जर आमची वाद होत असेल तर साहेब, पक्षामध्ये लोकशाही राहिलेली नाही, हुकुमशाही चालू झाली, आणि हुकुमशाही राणा पाटलाच्या मेसेज गेला, राणा पाटलाच्या बळाला तुम्ही बळी पडला साहेब। धाराशिवमध्ये राजन साळवींना शिवसैनिकांनी घेराव घातला। राजन साळवी यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिक नाराज आहेत। राजन साळवी यांनी शिवसेनेचे एबी फॉर्म भाजप आमदाराला दिल्याचा आरोप करण्यात येतोय। निष्ठावंतांना डावलल्यानं शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। दरम्यान या सगळ्या प्रकारावरती प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे। वरिष्ठ नेत्यांची बदनामी सहन केली जाणार नाही असं सरनाईकांनी म्हटलंय। पक्षशिस्त मोडणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल असा इशारा सरनाईकांनी दिला। संपर्क प्रमुख म्हणून करत असतात, अशा वेळेस एखाद्या कार्यकर्त्याचा ज्याचा नंबरही आपल्याकडे स्टोअर नाही, फोन उचलल्यानंतर त्याच्याशी सल्ला मसलत केली जाते, त्याच्याशी चर्चा केली जाते। काही चुकीच्या असतील तर गोष्टी आपण निश्चितपणे वरिष्ठांना सांगू। पालकमंत्र्यांचं, मुख्य नेत्यांचं त्या संभाषणामध्ये नाव घेतलं जातं, आणि अशा वेळेस काही पक्षीय गोष्टी ज्या असतात त्या थोड्या आपल्याला काही कार्यकर्त्यांच्या भावना असतात, परंतु त्या भावना प्रसार माध्यमांकडे व्यक्त करणं चुकीचं आहे। मी युवा सेनेचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना सूचना केलेली आहे की अशा पक्षाची बदनामी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर ताबडतोब कारवाई होणं गरजेचं आहे, कारण पक्षाची बदनामी होते आणि विरोधी पक्षाचा त्यामध्ये फायदा होत असतो। स्वतःला प्रसिद्धीच्या झोतामध्ये राहण्यासाठी जर अशा प्रकारचे कृत्य काही लोक करत असतील तर पालकमंत्री म्हणून निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल। आणि राजन साळवी आमच्या पक्षाचे संपर्क नेते, त्यांचा जर अपमान असेल